तर आमचा पेपर आज 2 वाजता होता. तो क्या नाचो मैं? नाचू नका हो, हे पहा. कौन है बे तू? थांब ना बे 2 मिनिटं. एवढा मोठा आरसा आहे. लिटरली त्याला इथं माहितच नव्हतं की शूट चालू आहे म्हणून. आपल्याला पैसे काय खरं? माझ्या सगळ्या मित्राला कॉलेजचं शर्ट अजिबात आवडत नाही, पण घातल्याच्या नंतर सगळे थोबडाचं एक्सप्रेशन बदलत होतं. पेपरचा टाइम 2 दिला होता, जवळपास 1:30 वाजला होता. या दलिंदर लोकांना मला जेवू पण नव्हतं दिलं आणि यांना आता पुरीपेक्षा जास्त टाइम लागत आहे. तुमचे मित्र मोटिवेट करत असेल, पण माझे मित्र म्हणजे तू व्हिडिओ व्हायरल होत नाही, या खड्ड्यात जाऊन जीव दे. टाकतो येत म्हणते मला याच्यात टाकतो म्हणते. पहिले आज आम्हाला माहित झालं की आम्ही बी हँडपंप आहो, एवढा हँडपंप पोट आपल्याला रिजेक्ट करेल म्हणून पोरी त्या कारणानं स्वतःलाच रिजेक्ट करून टाकतात. कॉलेजमध्ये नेमकंच कुठेतरी पाय ठेवला होता आणि माझ्या मित्राचं म्हणणं होतं की त्याला झोप येत. प्रिन्सिपल पर्यंत जर हा व्हिडिओ गेला ना तर आम्हाला म्हणते बाबू तुम्ही कॉलेजमध्ये येऊच नका, हॉस्टेलवर झोपा काढा. एक गोष्ट रिअलाइज केली का, माझ्या मित्र माझ्या स्वतःचा व्हिडिओ पाहत आहे. पेपरच्या टायमावर तर आलो होतो आणि पण इथं भेड बकऱ्या आणि सगळेजण एकाच जागेवर जमा झालो. आता एवढ्या गर्दीतनी मला चंदल्यापेक्षा आम्ही म्हटलं मित्रांना फोटो काढला त्याच्यावरच पाहू, पण माझा मित्र एवढा हुशार, त्यानं सीट नंबरचा फोटो काढला पण रूम नंबरचा नाही. आमच्या सगळ्याचा पेपर एवढा चांगला गेला होता ना की आम्ही डायरेक्ट पार्टी केली आणि मिश्या बी लागल्या होत्या गाईज मध्ये पांढऱ्या. सिंगलपणाचं दुःख हे मिटवण्यासाठी माझ्या होणाऱ्या गर्लफ्रेंडच्या तोंडात पडदा टाकून दिला, कारण की तिने नजर लागू नये ना, कारण की ते माझ्या हृदयापाशी एवढी जवळ आहे की हार्टबीट तिच्यापासूनच सुरू होते आणि तिच्यापासून खतम.